स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली, काय निर्णय झाला? कारण तुमचे हर्षजित देशमुख जे आहे ते रुग्णालयात दाखल आहे. आता काय वंचितला पाठिंबा देणार असं काही निर्णय होणार आहे का? नाही, हर्षजित देशमुख दवाखान्यात भरती आहे नागपूरला, आणि त्याचा अजून आमच्या सर्व PA लोकांना फोन आहे का मी उमेदवार आहोच, याच्यावरच आम्ही चर्चा केली. आता हे चर्चा आमच्या सर्व लोकांची झाली, ते लोकांची, आणि हे श्रेष्ठींना कळू, प्रदेशाध्यक्षांना सांगू, आणि त्यातून काय मार्ग काढतात ते त्यानंतर निर्णय देऊ. स्थानिक नेत्यांचं काय मत आहे? नाही, स्थानिक नेत्यांचं मत श्रेष्ठींना सांगू, श्रेष्ठी जे निर्णय घेतील ते स्थानिक नेत्यांना मान्य. शक्यता आहे वंचितला पाठिंबा देण्यासाठी? सर्व बाबतीत चर्चा झाली, सर्व बाबतीत चर्चा झाल्या. ते चर्चा सर्व प्रदेशाध्यक्षांना सांगू, आणि त्यांचा जो निर्णय राहील त्यांच्यावर आम्ही निर्णय. तेच मी सांगितलं का सर्व चर्चा झाली, सर्व तऱ्हेच्या चर्चा झाल्या, आणि त्या चर्चा करून आम्ही आता श्रेष्ठींना आज कळू आम्ही. श्रेष्ठी जे निर्णय देतील, आज देतील, उद्या देतील, परवा देतील, तो निर्णय आम्ही. आपले उमेदवार अमरावतीत नाही आहे, आपलं काही रोष आहेत का? आपण पदाधिकारी वरिष्ठ आहात. रोष तर असणार, रोष तर साहजिक आहे, कारण उमेदवार 5 तारखेपासून 6 तारखेपासून गेला तर डायरेक्ट आम्ही दवाखान्यातच पाहिलं त्याला, ते तुमच्या माध्यमातून पाहिलं, आणि अजूनही त्यांचे फोन चालूच आहेत आमच्या PA लोकांना का मी उमेदवार आहोत, मी येणारच आहो, 2 दिवसानं माझी तब्येत व्यवस्थित झाली का येणारच आहो. काँग्रेस सेक्युलर, वंचित सेक्युलर असं असताना आता उमेदवार वंचितच्या रिंगणात उभे आहेत, काही आपलं पक्ष त्यांना पाठिंबा. अरे मी तेच सांगितलं तुम्हाला का सर्व नेते लोकांची जिल्ह्यातल्या यशोमतीताई असो, सुनील भाऊ असो, मी असो, खासदार साहेब असो, वीरेंद्र भाऊ असो, विलास इंगोले असो, या सर्वांच्या चर्चा झाल्या. चर्चा होऊन आता त्याच्यात काय निष्कर्ष निघते वर, या सर्व चर्चा कळू आम्ही, आणि त्याच्यात निर्णय काय घेतात त्या निर्णयाला आम्ही फॉलो करू.